युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना तिरंगा यात्रा काढणं योग्य नसल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे। याविषयी अमित ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। या निमित्तानं मनसेच्या तळ्यात मळ्यात भूमिकेची चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे। गेल्या 15 वर्षात मनसेने बदललेल्या राजकीय भूमिकांचीच छबी ऑपरेशन सिंदूरबाबतच्या त्यांच्या भूमिकेमध्ये झळकत असल्याचं बोललं जात आहे। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। भारतीय सैन्यानं पाकिस्तान विरोधात बजावलेल्या कामगिरीचा देशभरात जल्लोष सुरू असताना मनसेनं मात्र पुन्हा एकदा वेगळा सूर आळवलाय। भारत पाकिस्तान युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय जल्लोष टाळण्याची मागणी मनसे नेते अमित ठाकरेंनी केली। ती देखील थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून। या पत्रात अमित ठाकरे म्हणतात, आपल्या सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा, कुटुंबाचं धैर्य हे अभिव्यक्त व्हावं। आनंददर्शक आंदोलनं, विजय यात्रा समर्पक वाटत नाही। शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे। समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे। पाकिस्तानचा गत इतिहास बघता त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे। नागरिकांना सजग ठेवणं, युद्धजन्य स्थितीमधल्या वर्तनाचं मार्गदर्शन करणं महत्त्वाचं। भारतानं 6 मेच्या मध्यरात्री हवाई हल्ले करत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते। या घटनेला काही तास उलटायच्या आतच राज ठाकरेंनी सरकारवर टीका करून पहलगामच्या हल्लेखोरांना पकडण्याची मागणी केली। पाकिस्तानला काय बरबाद, अगोदरच बरबाद झालेला देश आहे तो, त्याला काय बरबाद करणार तुम्ही? आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये। आपल्या देशामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे। ते एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत। राज ठाकरेंची 7 मेची भूमिका आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरेंची आजची भूमिका पाहून मनसेचं अजूनही तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे। गेल्या 10 वर्षात मनसेनं पंतप्रधान मोदी आणि भाजपबाबत घेतलेल्या भूमिका परस्पर विरोधी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगते। 2014 साली राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं, तर 2019 साली पंतप्रधान मोदींविरोधात निवडणुकीत प्रचार केला, तर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला। राज्यातही मनसेची भूमिका काहीशी अशीच राहिली। स्वबळावर लढण्याची भाषा करणारी मनसे कधी भाजपच्या तर कधी महायुतीशी जवळीक करताना दिसली। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। त्यानंतर काही दिवसातच राज ठाकरेंनी स्वतःहून उद्धव ठाकरेंना टाळी देण्याची तयारी दाखवली होती। मात्र त्यानंतर प्रत्यक्षात ही टाळी वाजण्याच्या दिशेनं सध्या तरी पावलं पडताना दिसत नाहीयेत। मनसे आगामी महापालिका निवडणुका महायुतीसोबत लढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसेकडून ऑपरेशन सिंदूर आणि तिरंगा यात्रेवर आक्षेप घेतला जातोय। त्यामुळे मनसेची तळ्यात मळ्यात भूमिका कार्यकर्त्यांनाही संभ्रमात टाकत असल्याचं चित्र आहे। राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे। त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्त्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच। एकीकडे महायुतीच्या नेत्यांसोबतची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या टाळीचा फैसला आणि तिसरीकडे स्वबळावर लढण्याची तयारी, या गोंधळात मनसे अडकल्याची चर्चा आहे। ऑपरेशन सिंदूरबाबतच्या मनसेच्या धोरणातही हाच गोंधळ डोकावत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे सैन्याच्या कामगिरीचं कौतुक करताना त्यासाठी काढल्या जाणाऱ्या तिरंगा रॅलीला मात्र मनसेकडून आक्षेप घेण्यात येतोय। मनसेची ही भूमिका नागरिकांना कितपत पटते हे मात्र आगामी निवडणुकीतच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।